यहाँ से निकलना है? और तुझं मन भरलं का? बाबा मराठी माझं मन बनणार पण नाही. But then Daddy, what shall I do? This place will always remind me my past and I just want to forget my past. ओके पुत्र, और तुझे बताने की जरूरत नहीं है, मैंने पहले से ही टिकट बुक करवा के रखी है. आई कैन अंडरस्टैंड व्हाट माय पुत्र थिंक. Daddy, तो हम कल ही चले जाएंगे. Daddy, मला मराठी थोडा थोडा कळतं. आता मी हिंदी शिकेल. ओके पुत्र, यू लर्न हिंदी, लंडन. टुमारो वी गो फ्रॉम हियर. Yes. काय करू राहिला रे? नाही काही नाही. झोपायचं नाही का तुला? आता तर खरी जाग आली गोप्या. पण जरा उशीरच झाला. माझ्यामुळे उशीर झाला. गोप्या आठवतंय तुला हे? आपण यातले फिरायचो रे. नाना आहेत ना, इथं असे आपल्याला मोर बसवायचे आणि फिरायला न्यायचे. एकदा नानांनी ना ते दाव माझ्या हातात दिलतं. बैलांना लय असं बुंगाट पळवलं होतं. त्या वेळेला नानांनी आयुष्याचा लय मोठा तडा दिला होता. हवा कळलंच नाही. म्हणजे बैल ताणू ताणू आपण घरी आलो. घरी आल्यानंतर लय थकलो होतो आपण, म्हणून झोपायला गेलो. नानांनी मला बळबळ उठविलं. म्हटले आधी जाय, बैलांना चारा टाक आणि गाडीला वंगण लाव. आठवते? आठवतंय ना. तो आपलं कस तरी वंगण लावलं आणि झोपून गेला. उरलेलं समज मीच लावलं. गोप्या, त्यामुळे तर गोप्या तुला वस्तूंची, जनावरांची, माणसाची किंमत कळली. मला ती कधी कळलीच नाही तरी गोप्या. मला असं वाटायचं हे दुनियेचं दाव आहे ना आपल्या हातात आहे. जसं वळवू तसं वळते, जसं पळवू तसं पळते. त्यात एक गोष्ट विसरलो बाबा, आपली जी माणसं आहेत ना त्यांचा फक्त विश्वास जिंकायचा असतोय. एकदा काही विश्वास जिंकला ना की ते आपल्यासाठी कुठं बी यायला तयार होत. फक्त विश्वासाचा प्रश्न असतो. ते विश्वासाचा गैरफायदा कधी घ्यायचा नाही, नाहीतर आयुष्याचा गाडा आहे ना ऋती तो. हायला लय दिवसानंतर एवढा चांगला बोलला रे. फक्त तुला सांगतो, माझ्या बाळाला आहे ना कायम खरं बोलायला शिकवेना. कायम त्याला सांगणार एक वेळ उपाशी राहिलं ना तरी चालेल, सत्याचा दोर कधी सोडायचा नाही. कारण यो दोरच 2 वेळची सोय करतो जेवणाची. मदन, हायला असाच राय राव. लय अनुभवाने शहाणा झालोय. आता काय मग असंच राहील. भावा तुले सावली सारखा राहिला रे माझ्या माग. काय असंच माग राह. गरज पडते रे गोव्यात तुझी. चल. नाही ना ग.
हे पाहतोय गोप्या, आज लय दिवसांनी आकाशातली चांदणं बघू राहायचे. आता बघायची नाही, मोजायची. लहानपणी करायचं तसं. नाना, मी उद्या जाते. काय? उद्या निघायचंय? लय अचानक. काही दिवस थांबले असते तर बरं झालं असतं. हा ना, अचानकच निघाले. मारिया, म्हणजे लगेच निघाल्या तुम्ही? थोडा दिवस थांबला असता ना. नाही काजोल, मला जावं लागेल. पण जाण्यापूर्वी मी गोष्ट सांगते. मी जितके दिवस इथे राहिले तितके दिवस मला तुमची सून बनू नाही शकले. पण तुम्ही माझे घरचे जरूर जाल. राजकुमारीजी, तुम्ही बी आम्हाला घरच्या वाणीच आहेत ना. माझ्या मदन सोबत काही नातं नाही आहे. पण तुमच्या सोबत जरूर आहे. I have to do something in return. I know इकडे रेंट खूप कमी आहे, त्यामुळे ओनली शेतीवर बागणार नाही. त्यामुळं घराला हातभार लागावा म्हणून मी काजोलसाठी दुकानासाठी जागा बघून ठेवली आहे. अहो मारिया, नऊ नीड. अहो कमून लाजवताय. काजोल, मी या घरची सून नाही, पण लेक तर आहे ना. त्यामुळेच मी ड्युटी पार पाडते. त्याला कोणीच नाही म्हणायचं नाही. दुकान सांभाळायची रिस्पॉन्सिबिलिटी पोपटची असेल आणि प्रॉफिट मधलं पार्ट काजोलला द्यावं असं माझं मत आहे. हा, हे भारी गड्या. म्हणजे ते काजू, तू काय म्हणते ते नम्रत आहे की, आहे की नाही? हाव ना, लय उपकार झाले तुमच्या आमच्यावर. नाना, उपकाराची लँग्वेज बोलायची नाही. मी पोरगी आहे ना तुमची, आणि तुम्हाला लयच वाटत असेच ना, तर प्रॉफिट कमवा आणि माझी मनी मला रिटर्न करा. राजकुमारी जी, तुला मला प्रिन्सेस म्हणायचे का? हा, बिकॉज ऑफ यू चेंज अप माय वर्ड ना, सो दॅट मी तुमच्यासाठी रव्याचे लाडू आणलेत, गावठी तुपातले. थँक्यू. मारिया, यू रिअली गुड पर्सन. म्हणजे बघा ना, तसं पाहायला गेलं तर आपलं नातं वेगळं आहे ना, आणि आपण सवती आहे, तरी बी तुम्ही माझ्यासाठी किती काय करतात. म्हणजे पाहायला गेलं तर
तुम्ही मदनला जेलात बी पाठवू शकत होते, पण नाही केलं तसं तुम्ही काही. खरंच तुमच्यासारखे मैत्रीण नाही भेटणार मला. आय नेव्हर गॉट फ्रेंड लाईक यू. Kajal, don't think that I have lost everything. मी इथून खूप काही घेऊन चालले आहे. आपली मराठी भाषा, भारताची कल्चर and इथले सुखाचे हजारो moments. And most likely our sweet family. And हे सगळं मला तुझ्यामुळे अनुभव आला. So thank you. मैं भी थँक्यू. मारिया परत नक्की आहे. Definitely. तू पण नक्की आहे. मला तुझं पाहुणचार करायचे आहे. Maria, come fast. ओ, निघायची वेळ झाली. डॅडी कॉलिंग मी. लेट्स गो. ओ पुत्र, ओ इस बार नहीं लेकर जा रहा हूं, लेकिन अगली बार तुझे पक्का लेकर जाऊंगा. कातर सिंह जी, आप नहीं जाने का मतलब क्या है? अपना देश छोड़ने के बाद मानुस अगर मानुस पन भूल जाएगा तो नहीं जाने का. मारिया, मारिया, आई एम सॉरी. मैं तो आज गुन्हेगार आहे. माझ्या स्वार्थासाठी मी तुझा वापर केला. मला माहिती आहे तुम्हाला माफ करणार नाही, पण गुन्ह्याची परतफेड म्हणून मी येळ आली तर नक्कीच तुझं काहीतरी भलं करीन. भलं इतकंच कर. घरच्यांसोबत, कॅजलसोबत पुन्हा वाईट वागू नको. मारिया जी, त्याची काहीच काळजी करू नका. तर मी आहे ना इथं उभा. आ मी पण हायच ना. हिंगा असं. ओ चलो मारिया, चलते हैं. अरे पर गाडी आई नाही ना अब तक. बंटी गाडी घेऊन येणार आहे. त्याला कशाला सांगितलं? हा, त्याचं काम म्हणजे 1 गुंठा बांधकाम तर 2 एकर दाम. आणि तो कधी येणार आहे? आलो डोबे आजी. ओ ये छोटे ड्राइवर है. पाजी मामा, एज अ सरपंच भाई का पोरगा बोल के मैं छोड़ेगा राजकुमार जी को. नहीं का चमन,
हाँ डूबी आजी। और तो चलो बैग उठा लो। हाँ। ओए तू रहने दे। राणीचे सेवक तुला काम बी नाही करू देत मध्ये। और तुम्हें क्या हुआ बंटी सेठ? पाजी मामा, वो आप पहले नहीं गए थे ना, वैसा वे समझ जाओ ना, रुको ना थोड़ा 2-4 दिन। ओ बेटा, और पिछली बार एक काम अधूरा रह गया था। इसलिए रुका था। मरिया, निकलते हैं। Yes, Daddy. राजकुमारी जी, पुन्हा या बर का? आज सप्पम बाय का पोरगा बंटी जेट म्हणून मैं आपकी वाट बघेगा। फोटो आलाय। मी नक्की येईल बंटी सेठ। नक्की या पाजी मामा। मारिया, मारिया, तुम्ही मला इंग्लिश शिकवलं ना, मग थँक्यू। आणि तुमची केअर घ्या। मी येते लवकर। तू पण केअर घे। बसले काय? कोणी बसायला लावलं? गपचूप कामाला लागायचं, नाहीतर गाठ काजोल हिंगण करशे, कळलं?